मिरज पंचायत समितीत सुधारक सन्मान सोहळा उत्साहात 25 गावांतील कार्यकर्त्यांचा गौरव. मिरज पंचायत समिती सभागृहात महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत आयोजित करण्यात आलेला सुधारक सन्मान पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने होताच सभागृहात सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणेची लाट उसळली. प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी श्री शिवानंद कोळी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना मिरज तालुका अध्यक्ष माननीय वसंत खांडेकर, कृषी अधिकारी माननीय अंकुश जाधव यांची प्रभावी उपस्थिती लाभली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री शिवानंद कोळी यांनी ग्रामीण भागातील उद्योजकतेस चालना देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांची माहिती देत युवक युवतींना व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले. मा. उदय माळी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना ही महिलांसाठी सुवर्णसंधी असल्याचे सांगत आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला. कार्यक्रमात विशेष लक्ष वेधून घेतले ते मा. वसंतअण्णा खांडेकर यांच्या प्रेरणादायी भाषणाने. त्यांनी महिलांनी मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकून न राहता बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधावे असा ठाम संदेश दिला. तसेच कृषी अधिकारी माननीय अंकुश जाधव यांनी शेतकरी व महिलांसाठी उपलब्ध असलेल्या कृषी योजनांचा सविस्तर उहापोह करत शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्षेत्रातील तब्बल 25 गावांतील माविम मित्र पुरुषांचा सुधारक सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. समाज परिवर्तनासाठी योगदान देणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या सत्काराने कार्यक्रमात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. याचबरोबर मा. वसंत खांडेकर यांनाही विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी CMRC अध्यक्षा सौ वर्षा कुपवाडे, उपाध्यक्षा मनीषा पाटील, व्यवस्थापक मनोज आवटी तसेच संपूर्ण टीमने मोलाचे योगदान दिले. हा सोहळा केवळ सन्मानाचा नव्हता तर ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाचा, आत्मनिर्भरतेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला. डिजिटल सांगलीसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे.